तर सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचं, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असं वादग्रस्त वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय। चूक लक्षात येताच त्यांनी सारवासारवाही केली आहे। हे काही अल्पसंतुष्ट लोक आहेत, जे भटकते आत्मा आहे सगळ्यांची, तिथे बंदोबस्त करावा लागेल। त्याला लिंबू असं काही लिंबू परंतु उद्याचं भविष्य आमच्या या ज्या तरुणांसाठी आहे। आमचं केलं आता सोसायटी ग्रामपंचायत निवडणूक काढून सगळं सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची। तर आपण अनेक वर्ष काम चालू आहे, त्यांची चिंता नाही। महायुती सरकारने जाहीर केले देवेंद्रजींनी की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत, हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे। परंतु तिथे तिथपर्यंत काम थांबता वगैरे नाही। उद्याच्या तरुणांच्या भविष्याकरता तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल, उद्योग उभे करावे लागेल। विखे पाटलांचा बोलण्याचा वेगळाच त्या ठिकाणी म्हणणं होतं। त्यांनी सांगितलं की आमचं सरकार कर्जमाफी करणार आहे, पण त्यांनी एक महाराष्ट्रात सध्या जे काही कर्जमाफीबद्दल किंवा 3 कर्जमाफी आपण केल्या त्यावरही शेतकऱ्यावर कर्ज होत आहे। 2 गोष्टी बघितल्या पाहिजे की शेतकऱ्यावर यानंतर कर्ज होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। त्याकरता काय शासनाने करायचं, पुणे समजा कर्जमाफी झाली, आता यावेळी जर कर्जमाफी आपण केली सरकारने, ते करणार आहे, पण त्यानंतर मात्र कर्जबाजारी होऊ नये याकरता राधाकृष्ण विखे पाटलांचं स्टेटमेंट होतं। त्यांचं वक्तव्य जरा मला तपसून बघावं लागेल, कारण ती साखर सम्राट आहेत ते, आणि विखे पाटलांचं नाव मोठे आहे। शेतकऱ्यांच्या जीवन घडण्यासाठी त्यांच्या परिवाराने काम केलंय, मग ते आताच का असे बोलायला लागले, का चुकून गेले शब्द ते शोधलं पाहिजे। समर्थन नाही करणार, कारण शेतकरी, मी शेतकरी, त्यामुळे शेतकऱ्यांचे दुःख मला माहिती। सोसायटीवाले काय फुकट कर्ज देत नाही, कर्ज दिलं तर कर्जाची वसुली करतात। शेतकऱ्यांना जगवलंच पाहिजे, सरकारने जगवलं पाहिजे, हमी भाव दिले पाहिजे, ह्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे, कारण आता शेतकरी जगला तर हे राष्ट्र जगलं अशी